रहमान फाउंडेशन सांगली तर्फे मिरजमध्ये मनेर कॉम्प्लेक्स या ठिकाणी आज मतदान नोंदणी आणि दुरुस्तीच्या अनुषंगाने शिबिर घेण्यात आलं आणि त्यावेळी रहमान फाउंडेशनचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्याबरोबरच शहरातील विविध सामाजिक संघटनांच्या सदस्यांनी या ठिकाणी सहभाग नोंदवला। यावेळी बोलताना रहमान फाउंडेशनचे मोहसिन शेख म्हणाले की सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात मतदार यादीतून नाव वगळण्याचे प्रकार घडला होता आणि त्यामुळे मतदानाच्या पूर्वी एक सामाजिक कर्तव्य म्हणून लोकशाहीला भक्कम करण्यासाठी मतदानाचा टक्का वाढणं जरुरी असल्याचं रहमान फाउंडेशन तर्फे सांगली जिल्ह्यात मतदार नोंदणी शिबिरांचं आयोजन करण्यात येत असल्याचं सांगितलं। आणि यावेळी मिरज शहरातील सामाजिक कार्यकर्ते मेहबूब अली मनीर, हयात फाउंडेशनचे शकील पीरजादे, मुसा समडोळे, अन्सार कच्ची, नईम शेख, सलीम मखदूम, इब्राहिम बागवान, फारूक ढालाईत उपस्थित होते। अस्सलाम वालेकुम। आज दिनांक 13 जुलै 2024 रोजी आपण मिरज येथे रहमान फाउंडेशन आणि शाही ईदगाह ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने मतदान नोंदणीचं शिबिर आपण राबवत आहे। या शिबिराअंतर्गत आपण नवीन मतदारांची नोंदणी तसेच मतदारमध्ये काही करेक्शन असेल त्याची पण आपण काम करत आहे। गेल्या लोकसभा इलेक्शनमध्ये बऱ्याच लोकांची नावं मतदारातून डिलीट झाली होती, त्यांना त्यामुळं भरपूर त्रास सहन करावा लागला। त्या अनुषंगाने आपण ही नवीन मतदार नोंदणी करतो आहे। हिची शेवटची तारीख ही 25 जुलै आहे, तरी तमाम बांधवांनी या शिबिराचा लाभ घ्यावा। रहमान फाउंडेशन सांगली यांनी गेल्या 4 ते 5 महिन्यामध्ये कमीत कमी 30पेक्षा जास्त मतदानाचे शिबिर घेतले होते। त्यामध्ये जवळपास 7,500 नवीन मतदारांची नोंदणी केली होती। तसेच येणाऱ्या काळात जी 25 तारखेची अंतिम मुदत आहे त्यापर्यंत जी लोक आमच्यापर्यंत पोहोचतील त्या सर्वांची मतदान नोंदणीचा आम्ही कार्य करू।